हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आज मी श्रावण स्पेशल किंवा सोमवार स्पेशल अशी मस्त उपवासाची स्पेशल रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। अतिशय साधी सोपी आहे। इथे साबुदाणा भिजवण्याचा अजिबात टेन्शन नाही आहे। कच्च्या साबुदाण्याची झटपट होणारी अशी रेसिपी आहे। तर आज आपण बनवणार आहोत ते म्हणजे उपवासाचे फुलके आणि बटाट्याची रस्साभाजी। चला तर मग त्यासाठी मी घेतले होते 1 कप इतके साबुदाणे। छान असे गरम करून घ्यायचे आहेत, कारण आपल्याला त्याला मिक्सरवरती बारीक करायचं आहे। त्यासाठी छान गरम केल्यानंतर एका ताटामध्ये काढले, थंड होऊ दिले। थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामधून त्याला छान पीठ करून घ्यायचं आहे। इथे बघू शकता खूप छान पीठ तयार झालेलं आहे, बारीक एकसारखं, आणि ते आपण एका ताटामध्ये काढायचं आहे। आता आपल्याला मसाला बनवायचा आहे, जो की आपण भाजीला आणि फुलक्यांसाठी दोन्हीकडे वापरणार आहोत। त्यासाठी आता मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे आलं, मिरची आणि जिरे। तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवायचं आहे, मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। इथे आता जे साबुदाण्याचं पीठ होतं त्यामध्ये 1 चमचा इतका मी ती पेस्ट टाकलेली आहे मिरची आल्याची, आणि चवीनुसार मीठ, 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे। इथे 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत, शिजवलेले होते बटाटे, आणि ते छान असे कुस्करून घ्यायचे आहेत। यामध्ये बटाट्याचे कोणत्याही प्रकारच्या गाठी, गुठळ्या किंवा लम्स म्हणतो आपण ते राहू नये, यासाठी आपण बटाटा किसून घेतलेला आहे। आता हा जो बटाटा आणि साबुदाण्याचं पीठ आहे ते मस्त असं हाताने एकजीव करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये लगेचच पाण्याचा वापर करायचा नाही। बटाटा जो आपण किसून घेतलेला शिजवलेला ओलसर असतो, त्यामध्ये साबुदाण्याचं पीठ मिक्स होतं। फक्त इतकंच आहे की तो घट्ट गोळा होईल। तर पूर्ण पीठ मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाण्याचा हात घेऊन तो गोळा मऊसर बनवून घ्यायचा आहे। आता इथं बघू शकता मला अर्धी वाटीच फक्त पाणी लागलं होतं याला मऊसर बनवण्यासाठी, आणि पाणी घालून पुन्हा एकदा छान एकजीव मळून घ्यायचं आहे। तुम्ही जितकं छान हाताने एकजीव कराल ना, तितके छान आपले फुलके बनणार आहेत। आता छान असं पीठ मळून झालेलं आहे। थोडासा तेलाचा हात लावून पुन्हा एकदा थोडंसं मळून घेतलेलं आहे, आणि याचा छान गोळा बनवून आता एक 10 ते 15 मिनिटं तुम्ही साईडला ठेवायचं आहे। ह्या 10 ते 15 मिनिटांमध्ये तुमची आमटी जी आहे ती तयार होते। तर बघा, त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत 2 चमचे इतकं तेल घेतलेलं आहे। तुम्ही तूप घेऊ शकता, किंवा तुम्हाला कटवाली आमटी हवी असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही जरा जास्त तेल घालू शकता। तर बघा, इथे मी 2 चमचे तेल घेतलं, जिरे टाकलेले आहेत, आलं मिरचीची जी पेस्ट बनवली होती ती टाकलेली आहे। छान तेलात भाजून घ्यायची आहे। गॅस बारीकच ठेवायचा आहे। आणि त्यानंतर आता आपण इथे घेतलेले आहे 3 ते 4 चमचे इतकं दही घेतले, अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे इतकं शेंगदाण्याचं कूट टाकले। सगळं छान मिश्रण एकजीव करून घेतलं, आणि ते जे दही होतं ते आपण त्या कढईमध्ये टाकलेलं आहे। आता बघू शकता इथे दही आपलं गरम ह्याच्यावरती टाकल्यावर फुटू शकतं, त्यासाठी मी एकसारखं त्याला हलवत राहिले, जेणेकरून ते दही फुटू नये। एकसारखं हलवल्यानंतर त्याला असं बघू शकता थोडासा कट यायला किंवा तेल सुटायला चालू होतं साईडनी, आणि छान असं एकजीव झालं की गॅस बारीकच ठेवायचा आहे, अजिबात मोठा करायचा नाही आहे। तर बघा, छान असं एकजीव झाल्यावर त्यामध्ये मी चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे। मीठ टाकून पुन्हा एकदा छान एकसारखं मिक्स केलं, आणि आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत। मी इथे 1 वाटी इतकं पाणी, दह्याच्या वाटीमध्येच पाणी घेतलं, 1 वाटी पाणी घातलेलं आहे। आता छान पाणी ओतल्यानंतर थोडीशी उकळी येईल तोपर्यंत आपण जे शिजलेले बटाटे आहेत ते घ्यायचे आहेत, आणि हातानेच मी इथे कुस्करून टाकलेले आहेत। तुम्हाला हवे असतील तर त्याचे तुकडे करून टाका, पण मी कुस्करून टाकलेत। कुस्करून टाकल्यामुळे एक होतं की आमटी थोडीशी जी भाजी आहे ती दाटसर होते, त्यासाठी असं टाकू शकता। आणि बघा, इथे छान असं उकळी येऊ द्यायची आहे। मस्त अशी त्या भाजीला, आमटीला उकळी आलेली आहे, आणि अजून थोडंसं हे दाटसर झालेलं आहे मिश्रण, आणि वाससुद्धा खूप सुंदर येतो ह्याचा। आणि बघा, ह्याच्यामध्ये एक सांगायची गोष्ट अशी की जर तुमच्याकडे उपवासाला कोथिंबीर चालत असेल ना, तर तुम्ही ती वरून टाका। खूप छान, म्हणजे दिसतानाच ती डिश इतकी सुंदर दिसते ना की खायची, म्हणजे जितकी भूक लागली ते डबल खावं असं वाटतं। तर बघा, छान अशी आपली रसाभाजी तयार झालेली आहे उपवासाची। आता बनवूया पटकन फुलके। तर फुलके बनवण्यासाठी आपण रेग्युलर जसे गोळे घेतो तसे गोळे घ्या, छान लाटून घ्यायचे आहेत। आता इथे साबुदाण्याचं पीठ असल्यामुळे काय होतं की साईडनी चिरतं, तर त्याला एकसारखा शेप देण्यासाठी आपण इथे डब्याचा किंवा डब्याच्या टोपण, प्लेटचा वापर करू शकता, आणि छान एका साईजमध्ये सगळे फुलके बनवू शकतो। इथे मी प्लेटच्या सहाय्याने असे छान गोल एकसारखा हा फुलका बनवलेला आहे। अशा पद्धतीने सगळे फुलके एकदम लाटून ठेवू शकता, किंवा एक एक लाटून भाजू शकता। आता तव्यावरती मी छान असं तेल लावून घेतलेलं आहे,
आणि ते तुम्ही आता हे छान असं त्याच्यावरती हा फुलका टाकायचा आहे। मध्यम फ्लेमवरती हे फुलके भाजून घ्यायचे आहेत। बघा मस्त दोन्ही साईडला तेल लावून मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हे छान असे भाजून घ्यायचे आहेत। थोडं अधूनमधून प्रेस केलं तरीही चालेल। आणि हे फुलके जे तुपावरती भाजले तर अतिशय छानच चव लागते, पण ठीक आहे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही तेलावरही भाजू शकता। बघू शकता इथे छान असा कलर आलेला आहे। याच पद्धतीने मी आता इथे सगळे फुलके जे आहेत ते भाजून घेते आणि बघू शकता मस्त कलर पण आलेला आहे आणि दिसतायत पण छान। तर हे मी माझ्या मिस्टरांच्या उपवासा दिवशी बनवले होते। माझा उपवास नव्हता तरीही मी त्यातले 2 खाल्ले। मला खूप आवडली टेस्ट, त्यांनासुद्धा खूप आवडली। ते म्हणाले प्रत्येक उपवासाला हेच बनवत जा। तर बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसहित, तोपर्यंत बाय बाय।